कोणत्या पद्धतीने काढतील हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। शेतकऱ्यांची जी वाढती आत्महत्या करण्याची जी संख्या आहे याला कसं कंट्रोलमध्ये आणतील हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। कारण सध्याच्या घडीला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्येचा दर आहे आणि तो दर कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोणत्या योजना राबवतील हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। हे सुद्धा एक महत्त्वाचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे। आणि त्याच्यानंतर जर महत्त्वाचं जर बघायला गेला तर मराठा आरक्षण, मराठा ओबीसी आरक्षण असं म्हणूयात आपण। कारण मनोज जरांगे पाटलांनी आता जाहीर केलेलं आहे की ते त्यांच्या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार आहेत। म्हणजेच मराठा पुन्हा एकदा आक्रमक होईल आणि मनोज जरांगे पाटलांनी बोलून ठेवलेलं आहे की त्यांचं आंदोलन आता तीव्र होईल, म्हणजेच त्या आंदोलनाची तीव्रता आधीपेक्षा जास्त असेल असं सुद्धा त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं। आता या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात हे सुद्धा बघण्यासारखं आहे। जर मराठ्यांना खुश केलं तर ओबीसी सुद्धा नाराज होणार आहे। ओबीसींना सांभाळून त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवायचा आहे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर यावेळेला धनगर नेते सुद्धा भरपूर निवडून आलेले आहेत। त्यांचा एसटी आरक्षणाचा म्हणजे धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। या मुद्द्याला ते कसं टॅकल करतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे। कारण धनगर नेते सर्वात जास्त सध्याच्या घडीला भाजपमध्येच आहेत, ते कोणती भूमिका घेतील हे सुद्धा बघण्याचं आहे। आणि या सर्वांना धरून महायुती कोणत्या पद्धतीने त्यांच्या या दोन खोंडांना म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना एकत्रितपणे कसं घेऊन हा कारभार चालवतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे। भले त्यांचे 132 जागा आलेले असतील, त्यांना बहुमतासाठी फक्त 12 जागांची आवश्यकता आहे, पण ते त्यांना सोडू शकत नाहीत। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर मुंबईच्या महानगरपालिका, पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, सोलापूरच्या आहेत आणि आता उरलेल्या सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील। यामध्ये भाजपला शिवसेना शिंदे गटाची आणि अजित पवार गटाची गरज भासणारच आहे। यामुळे या दोघांचा समन्वय राखून हा गाडा त्यांना चालवायचा आहे सत्तेचा। आता या दोघांना सोबत घेऊन त्यांना चालत असताना त्यांच्या मर्जी सुद्धा राखायची आहे। त्यांची मर्जी राखत असताना एखादा कोणता दुखू नये किंवा एखाद्याचं मन दुखावलं जाऊ नये याची सुद्धा काळजी देवेंद्र फडणवीस यांना घ्यायची आहे। म्हणजे एकंदरीत लाडकी बहीण योजना, रोजगार निर्मिती, नवीन उद्योगधंदे जे बाहेर गेलेले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात कसे आणायचे यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे। शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांना विचारात घ्यायचा आहे, त्याचबरोबर समन्वय सुद्धा राखायचा आहे। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना त्यांच्या नेत्यांना सुद्धा खुश